ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण पाहिलं होतं की वात्सल्य आश्रमात सगळी लोक वात्सल्य आश्रमातली जरी राहायला आली असली तरीसुद्धा अजून आश्रमावरती पाटी लावलेली नव्हती आणि सायलीला हे काही बघवलं नाही. सायलीने लगेच पहिले वात्सल्य आश्रम ही आपल्या घराची पाटी आहे ती पहिली लावा असं सगळ्यांना सांगितलं. मग घराची पाटी लावल्याच्या नंतर सगळे घरात आले. सायली आता घरात आल्याबरोबर 2-2.5 वर्षांनंतर घरात आल्यामुळे सगळ्या आठवणी सांगत असते. ती कुठे अभ्यासाला बसायची, ती कुठे जेवायला बसायची, त्या लोक कुठं खेळायचे, ते लोक कुठे काय करायचे, सगळं अगदी तिला आठवत असतं आणि ती प्रत्येक आठवण अगदी खुलून आनंदाने अर्जुनला सांगत असते. शेवटी ती कुठल्या झाडाखाली चिडून बसायची ते सगळं ती त्याला दाखवत असते. अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो की आपण इतके श्रीमंत असून आपल्याला ह्या गोष्टींचा अनुभव कधी घेता नाही आला. अर्थात प्रत्येक गोष्टीसाठी पैसा महत्त्वाचा नसतो. काही गोष्टी ह्या आनंदासाठी सुद्धा करायच्या असतात. ही लोकं जरी गरीब असली तरीसुद्धा यांचा आनंद आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. अर्थात आपली बायको सायली झाल्यानंतर आपल्याही आयुष्यात तितका आनंद आहे, पण त्याच्या आधी आपण आनंदाच्या बाबतीत जरा गरीब होतो. तर आता पण दुसरीकडे पाहतो की रविराज काका हे कॉफी पित असतात. तर आता प्रतिमा आत्या ही त्यांना म्हणत असते, आपण निघायचं ना, आपल्याला जायचं आहे आश्रमात. रविराज काका सांगत असतात की मला कुठल्या तोंडाने तिकडे जाऊ हे कळत नाही आहे प्रतिमा. अगं त्या घरात आपली मुलगी लहानाची मोठी झाली आहे आणि आता ती तुरुंगात आहे, ती त्या घरात नाही. आणि ज्या माणसाचं ते आश्रम आहे, ज्याने तिला आसरा दिला, तिने त्याच्यावरच खुनाचा खोटा आळ घेतला. आणि आळ घेतला तर घेतला. ती दुसरी मुलगी सायली माझ्याकडे मदत मागायला आली. त्यावेळेस मला माहीत नव्हतं तन्वी माझी मुलगी आहे. तेव्हा मी मदत करायला होकारही दिला. आणि जेव्हा मला कळलं की तन्वी माझी मुलगी आहे आणि ती त्या केसमध्ये साक्षीदार आहे, त्यावेळेस मी मदत करायला नकार दिला. मी केस लढणार नाही असं सांगितलं. मी माझ्या मुलीवरती डोळे झाकपणे आंधळ्यासारखा विश्वास ठेवला. हे मी चुकीचं केलं प्रतिमा. आणि म्हणून आता ना मला त्या माणसांसमोर जायला लाज वाटते. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते, बरोबर आहे. पण रविराज, तुम्हीच म्हणता ना एका नाण्याला 2 बाजू असतात. त्यावर रविराज काका म्हणतात, अर्थ? त्यावर प्रतिमा आत्या सांगते, हे बघा, आता तुम्हाला वाईट वाटतंय किंवा लाज वाटते म्हणून तुम्ही तिकडे जाणं टाळताय, पण या गोष्टीचा त्या लोकांना चुकीचा अर्थ लागू शकतो ना. तुम्ही तिथे जात नाही आहात कारण तुमच्या मनात तन्वी जेलमध्ये गेल्याचं राग आहे असंही वाटू शकतं. आणि हे बघा, चुका माणसांकडून होतातच. चुकत शिकतो तोच तर माणूस असतो असं म्हणतात ना. मग जी चूक झाली आहे ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची असते. मग आता आपण एक काम करू, आपण जाऊया तिकडे आणि तुम्ही स्वतः सगळ्यांची माफी मागा. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, मी मागेन ग माफी, पण माफ करतील का मला सगळे? त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते, हे बघा, कर्म करणं आपल्या हातात असतं, दान देणं देवाच्या. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की ठीक आहे, जाऊ आपण दोघं. पण त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, जायचं ठरलं ना, मग आता पण किंतु परंतु आता नको, सरळ जाऊया आणि तुमच्या मनात जे काही येईल ना, ज्या माणसाला बघून त्याच्याशी तुम्ही ते बोला. त्यावर रविराज काका म्हणतात, मनात येईल ते म्हणजे? प्रतिमा आत्या सांगते, आता मधुभाऊंसमोर गेल्यावर तुम्ही त्यांची केस घेतली नाही, त्यांना चुकीच्या आरोपाखाली शिक्षा झाली असते, याच्याबद्दल गिल्ट तुमच्या मनात आहे, म्हणजे अर्थात त्यांच्यासमोर जाऊन तुम्ही माफी मागाल. त्यांची माफी मागा, जे मनात येईल ते बोलून टाका. कुसुम, सायली, आश्रमातली ती सगळी लहान मुलं, ते काका काकू, ते सगळ्यांना भेटल्याच्या नंतर तुम्हाला जे बोलावं वाटेल ते बोलून टाका. घडघड मन मोकळं करा. उगाचच्या उगाच मनात साठवून ठेवू नका. गोष्टी मनात साठवल्या की त्यांचा ज्वालामुखी होतो आणि एखाद्या दिवशी त्याचा उद्रेक होतो आणि उद्रेक झाला तर तो खूप वाईट असतो. त्याबरोबर आता इथे सायली आणि अर्जुन हे मात्र आश्रमात आलेले असतात. आश्रमात चांगलं एन्जॉय करत असतात, सगळेजणं सोबत असतात. सायली कुसुमताईला सगळं सामान वगैरे लावायला मदत करत असते, कारण बिचारी कुसुमताई एकटीच सगळं काम करत असते. तर आता ते सगळं छान सुरळीत सुरू असतं, पण सायलीच्या मनात कुठेतरी एक खंत असते, ती म्हणजे आपल्या घरातले आपले बाकीचे फॅमिली मेंबर्स आपल्याबरोबर नाही आहेत. जर आपलं बाकीचं सगळं कुटुंब आपल्याबरोबर असतं, आज आपले सासरच्या लोकसुद्धा इथे माझ्या घरात असते, तर माझं सगळं कुटुंब एकत्र आलं असतं. आणि जर सगळं कुटुंब एकत्र आलं असतं तर आणखीन या घराची शोभा आज वाढली असती, कारण आज या घराने कितीतरी दिवसांनी पुन्हा त्याच्यातली सगळी माणसं पाहिली आहेत आणि नवीन जी काही कुटुंबात माणसं जोडली गेली आहेत ती मात्र अजूनही या घरात आलेली नाही आहेत. आता सायलीला या गोष्टीचं वाईट वाटत असलं तरी सायली ते काही कोणाला सांगत नसते. त्यानंतर आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे सुद्धा आश्रमात आलेले असतात. पण आश्रमात आल्यावर त्यांना कळतं की बाकीचे जेवढे सुभेदार आहेत त्यांच्यापैकी कोणीच आलेलं नाही आहे.
आता प्रतिमा आत्याच्या लक्षात येतं की या गोष्टीचं सायलीला बिचारीला खूप वाईट वाटलं आहे, तिला दुःख झालं आहे. मग आता सायलीच्यासाठी एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तो असा खराब होईल हे प्रतिमा आत्या तर बघू शकत नाही. मग प्रतिमा आत्या विचार करते आपल्याला काय बरं करता येईल. प्रतिमा आत्या विचार करते प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि मग ती लगेचच आता रविराज काकांना सांगते की चला आपल्याला बाहेर जायचं आहे. रविराज काका म्हणतात आता कुठे. प्रतिमा आत्या म्हणते चला काम आहे महत्त्वाचं. मग रविराज काका आणि प्रतिमा आत्या दोघंच निघतात. आता सायलीला हे सगळं माहीत नसतं कारण सायली घरातल्या बाकीच्या कामांच्या गडबडीत असते, तिला तिचं माहेर भेटलेलं असतं, त्यामुळे ती तिच्या लगबगीत लागून गेलेली असते. तर आता इथे प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. घरात आल्याच्या नंतर प्रतिमा आत्या ही सगळ्यांना सांगत असते की सगळ्यांनी माझ्याबरोबर सायलीच्या माहेरी यायचं. 2-2.5 वर्षांनंतर त्यांना त्यांचं घर परत मिळालं आहे आणि मग आपण सगळे जर एक कुटुंब आहोत तर कुटुंब म्हणून प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होणं हे आपलं कर्तव्य नाही का. आणि तसंही कल्पना ती चुकली हे मला मान्य आहे, पण ही चूक तिला कोणासाठी करावी लागली, तिच्या वडिलांसाठी. आणि ठीक आहे ना, एखादी व्यक्ती जर चुकली तर आयुष्यभर ती चुकतच राहते किंवा आयुष्यभर ती वाईटच आहे असा संदर्भ होत नाही, त्यावर कल्पना सांगत असते. पण एखादी व्यक्ती जर मुळातच चुकीची असेल ना तर ती कधी बरोबर होऊच शकत नाही. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते जाऊ देत नाही ह्या सर्व गोष्टी. हे बघ, आपण ज्या माणसाबद्दल जसा विचार करतो आपल्याला तो माणूस तसाच दिसतो. त्याबरोबर आता प्रताप म्हणतो की मी तुझ्याबरोबर आहे प्रतिमा, मला तुझं सगळं पटतंय, आपण जाऊया सायलीच्या माहेरी, मी येणार आहे तुमच्याबरोबर. ह्या दोघींना समजावून मी सुद्धा दमलो आहे आता. अगं तुम्हाला का कळत नाही आहे, सायली वाईट नाही आहे मुळात, तन्वी वाईट होती आणि तन्वीला तिच्या चुकीची शिक्षा मिळाली. आता मात्र बिचाऱ्या प्रतिमा आत्याला थोडं वाईट वाटतं. त्यावर प्रताप म्हणत असतो हे बघ प्रतिमा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. प्रतिमा आत्या म्हणते नाही, जे बरोबर आहे जे खरं आहे तेच तू बोललास प्रताप. त्याबरोबर लगेचच आता पुढे प्रताप सांगत असतो की जी व्यक्ती वाईट आहे, ज्या व्यक्तीचे विचारच वाईट आहेत ती व्यक्ती वाईटच राहते, कारण त्या व्यक्तीच्या मुळातच वाईटपण असतं. पण जी व्यक्ती चांगली आहे तिच्याकडून जर एखाद्या वेळेस एखादी चूक होऊन गेली तर पुढे जाऊन ती व्यक्ती ती चूक सुधारते आणि चूक सुधारल्यानंतर आपण त्याला एक संधी द्यायची असते. अरे गुन्हेगाराला सुद्धा एक संधी दिली जाते ग. मग तू तर काय प्रतिमा, उगाचच्या उगाच एवढं ओव्हर रिॲक्ट होतीस. आता कल्पना म्हणत असते म्हणजे आता काय तुम्ही मला अक्कल शिकवणार. त्यावर प्रताप म्हणत असतो की हे बघ, मी तुला अक्कल वगैरे नाही शिकवत आहे. रविराजसुद्धा सांगत असतो वहिनी काय एवढा तुम्ही इश्यू क्रिएट करताय, चला ना आमच्याबरोबर. बघा आता प्रतिमा, मी तुम्हाला एवढं समजावतोय तर ऐका आमचं. त्याबरोबर मग मात्र आता कल्पनाचा नाईलाज होतो, कारण रविराजला नाही बोलणं तिला जमत नसतं, कारण शेवटी रविराज हा तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे. मग आता ती म्हणते ठीक आहे मी यायला तयार आहे. त्याबरोबर सगळे खूप खुश होतात. तर लगेचच कल्पना सांगते पण मला तिथे गेल्यावर कोणीही जास्त त्या लोकांमध्ये सहभागी होण्याचा आग्रह करायचा नाही. मी येईन, सगळ्यांशी चांगलं बोलेन, थोडा वेळ थांबेन आणि घरी निघून येईन. मान्य. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते मंजूर, फक्त तू आमच्याबरोबर चल. एकदा की तू त्या वास्तूत गेलीस की परत तुला घरी यायचं मन होणार नाही हे मी तुला लिहून देते. त्याबरोबर आता लगेचच कल्पना ही पूर्ण आजीला सुद्धा सांगते पूर्णाई तुम्ही सुद्धा चला आमच्याबरोबर, काळजी करू नका, मी येते ना तुमच्याबरोबर. जर तुम्हाला त्रास होत असेल गुडघ्यांचा तर मग आपण घरी परत येऊ बस. त्याबरोबर आता पूर्ण आजीला सुद्धा सायलीच्या माहेरी जाण्याची इच्छा असतेच, पण आता ती मुद्दामून म्हणते ठीक आहे आता तू बोलतेस तर मग चालेल, जाऊ मग आपण. त्याबरोबर लगेचच कल्पना पूर्ण आजीला म्हणत असते माझ्या आधी तुम्हालाच जायची उत्सुकता होती, मला माहिती आहे व्यवस्थित. पूर्ण आजी आता काही बोलत नाही. त्यानंतर आता रविराज काका, पूर्ण आजी, प्रतिमा आत्या, त्याचबरोबर प्रतिमा आत्या, रविराज काका हे सगळेजण आता परत एकदा सायलीच्या घरी जायला निघालेले असतात. तर गाडीत मात्र प्रतिमा आत्याचा मन अगदी प्रसन्न असतं. चला आपल्या मनाप्रमाणे सगळं घडलं आणि आता सायलीला बरं वाटेल असा विचार तिच्या मनात सुरू असतो. तर या सगळ्याने कल्पनाशी मात्र काही घेणं देणं नसतं. तिला वाटत असतं की मला बळजबरीने सगळे घेऊन जात आहेत म्हणून मी जाते, माझी मनापासून जाण्याची इच्छा नाही आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला मनापासून जाण्याची इच्छा नसते त्या ठिकाणी गेल्याला काहीही अर्थ उरत नसतो. पण असो, सगळ्यांची इच्छा आहे ना, सगळ्यांचं मन मोडून स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यात काय अर्थ आहे. असू दे, सगळ्यांच्या इच्छेसाठी मी सुद्धा जाईन. आणि मग आता प्रतिमा आत्या, रविराज काका, त्याचबरोबर सगळेच जण बाकीचे आल्यानंतर सायली सगळ्यांना दारात बघून खूप खुश होते. तिला म्हणजे विश्वासच पटत नव्हतो की आपण सांगून काल जे सगळे आले नव्हते, जे सगळे मला यायचं नाही असं म्हणाले होते, आज तेच सगळे लोक आपल्या दारात येऊन उभे आहेत.
सायली सगळ्यांना आतमध्ये बोलवते आणि मग काका काकूंजवळ, सोमू, मानसी, रश्मीजवळ सगळ्यांची ओळख करून देत असते. त्याबरोबर आता काका काकू कधीच सायलीच्या सासरकडच्यांना भेटलेले नसतात. त्यामुळे आता सायली ही त्यांना सांगत असते की माझ्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत. आज ते इथे फक्त आणि फक्त माझ्यासाठी, माझ्या इच्छेसाठी आलेले आहेत. त्याबरोबर आपण पुढे पाहतो की सायली ही सगळ्यांना मनापासून थँक्स म्हणत असते. सगळ्यांना सांगत असते की बरं झालं तुम्ही सगळे आलात. आज माझं सगळं कुटुंब एकत्र आलं. मी खूप खुश आहे. आज 2-2.5 वर्षांनंतर माझं घर मला परत मिळालं. माझं सगळं कुटुंब एकत्र आलं. याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही आनंद माझ्या आयुष्यात नाही. हीच तर स्त्रीची खरी श्रीमंती असते ना. तिचं घर, तिचं कुटुंब सगळं आनंदी असणं, एकत्र असणं. आणि आज मी खूप श्रीमंत आहे कारण माझ्याजवळ माझ्या दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही बसा सगळेजण, उभे का आहात? त्याबरोबर सगळेजण बसतात. कुसुमताई सगळ्यांसाठी पाणी वगैरे घेऊन येते. सगळ्यांना पाणी वगैरे दिल्याच्यानंतर कुसुमताईसुद्धा म्हणत असते, वाटलं नव्हतं की तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी याल. त्याबरोबर प्रताप म्हणत असतो, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. फक्त माणूस माणूस म्हणून चांगला असला पाहिजे. आणि सायलीला तुम्ही लहानाचं मोठं केलं आहे. जर ती इतकी चांगली आहे तर तुम्ही सगळे अर्थातच चांगले असणारच. त्याबरोबर लगेचच आता मधुभाऊसुद्धा त्या सगळ्यांना आभार व्यक्त करत असतात. सांगत असतात की तुम्ही सगळे आलात, खरंच खूप आनंद झाला, बरं वाटलं. आता संध्याकाळी जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नका. आपण मस्त बेत करू. सगळं कुटुंब एकत्र आहे, आनंद येईल जेवणात. त्याबरोबर आता इथे कल्पनालासुद्धा ह्या सर्व गोष्टी पटत असतात. त्यामुळे कल्पना काहीच नको हो काहीच बोलत नसते. प्रतिमा आत्या म्हणते, हो मलासुद्धा अगदी पटतंय. घरात एवढी सगळी माणसं एकत्र असली की एकत्र खायला प्यायला मजा येते. तर आता सायली ही सगळ्यांना सांगत असते की तुम्ही सगळ्यांनी निवांत बसा. मी आणि कुसुमताई पटापट सगळा स्वयंपाक उरकतो. आपण मग सगळे एकत्र जेवू आणि सगळी मजा करू. लहानपणी आम्ही ज्या ज्या गोष्टी करायचो ना त्या सगळ्या आज आपण पुन्हा एकदा करून बघू. तुम्ही सगळ्यांनी त्यातले बरेच खेळ बघितलेही नसतील आणि खेळलेही नसतील. ते खेळही आपण खेळून बघू. त्याबरोबर आता सोमू, मानसी, रश्मी या तिघांना तर खूप आनंद झालेला असतो. या तिघांना त्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात ज्या सायलीने तिच्या लहानपणी केल्या होत्या. तर आपण आता पाहतो की पूर्णाजी सायलीच्या समोर येते आणि सायलीला म्हणत असते, नाही त्या सगळ्या गोष्टी तर करूच, पण त्याआधी मला तुला आणि मधुभाऊंना काही सांगायचं आहे. मधुभाऊंना आणि सायलीला पूर्णाजी समोर उभं करते आणि त्या दोघांनाही सांगत असते, मधुभाऊ, सायली माफ करा मला. माझं वय आता एवढं झालं पण तरीसुद्धा माणसं ओळखताना मी चुकले. मधुभाऊ, तुम्ही काहीही केलेलं नाही आहे ही गोष्ट तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला सांगत होतात. आमचा नातू, आमची नातसून सांगत होती, पण तरीही आम्ही आमच्या दुसऱ्या नातसूनेवरती आंधळ्यासारखा विश्वास ठेवला आणि तुम्हाला दोषी ठरवत गेलो. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. त्याबरोबर आता मधुभाऊ म्हणत असतात, अहो माफी नका मागू तुम्ही. तर सायली ही पूर्णाजीचे हात पकडते आणि पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी हे हात जोडण्यासाठी नाही, फक्त आशीर्वाद देण्यासाठी उठले पाहिजे. ह्या हातांना फक्त तेवढंच काम शोभून दिसतं. त्याबरोबर पूर्णाजी ही सायलीकडे बघतच राहते. तर सायली म्हणते, द्या आता आशीर्वाद. पूर्णाजी सायलीला भरपूर सुखी राहा, आनंदी राहा, आयुष्यात तुला हवं असेल ते सगळं मिळो इतका मोठा भरभरीत आशीर्वाद देते. त्याबरोबर सायली म्हणत असते की चला आता माझं कौतुक सोहळा आणि आभार प्रदर्शन पूर्ण झालं असेल तर मग आपण स्वयंपाकाला लागावं. त्याबरोबर लगेचच आता ती तिकडनं स्वयंपाक बनवण्यासाठी निघून जाते. तर इथे मधुभाऊ हे सगळ्यांना सांगत असतात, आज मी सुटू शकलो ते फक्त जावई बापूंमुळे. त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी मला कायम सांगितलं, सगळं चांगलं होईल, प्रसंग कितीही बाका आला तरी मी तुम्हाला या सगळ्यात अडकू देणार नाही. आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. आज 2.5 वर्ष जरी या केसला लागली असली तरीसुद्धा त्यांनी मला ह्यातून बाहेर सोडवलाच. त्याबरोबर आता इथे रविराज काका आणि प्रतापसुद्धा माफी मागत असतात मधुभाऊंची. रविराज काका म्हणत असतात की जर मी तुमची केस घेतली असती तर कदाचित सायलीला अर्जुनबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याची गरजच पडली नसती. पण उलट मी आज आनंदी आहे की बरं झालं मी तुमची केस घेतली नाही. म्हणूनच तर ते दोघंजणं एकत्र झाले आणि ते दोघं एकत्र झाले म्हणूनच तर आज आपल्या कुटुंबात एवढं चांगलं एक जोडपं आहे. त्याबरोबर आता प्रतापसुद्धा म्हणत असतो, हो की ही गोष्ट आपल्या कोणाच्या लक्षात आलेली नाही आहे. सायली, आम्हीसुद्धा सगळेजण खरंच तुझी माफी मागतो, स्पेशली मी. तू लग्न करून जेव्हा नवीन घरात आलीस त्यावेळेस तुझं घरात येणं मला अजिबात पसंत नव्हतं आणि म्हणून मी तुझ्याशी वाईट वागलो, तुझा राग केला. नंतर जेव्हा तू अर्जुनबरोबर पुन्हा नव्याने लग्न करून घरात आलीस तेव्हासुद्धा मला ती गोष्ट पसंत नव्हती आणि तेव्हासुद्धा मी तुझ्याबरोबर वाईट वागलो. सॉरी.
त्यासाठी सगळ्यासाठी सॉरी. त्याबरोबर आता सायली सगळ्यांना म्हणत असते, पुरे झालं आता किती सॉरी म्हणाल, आता बाद झाला, आता सॉरी पुन्हा सॉरी जर कोणी म्हणालं ना तर बघाच सगळ्यांनी. त्याबरोबर आता सगळेजण हसायला लागतात. तर सोमू, मानसी, रश्मी, श्रेयश हे सगळेजण म्हणत असतात की आम्ही काय म्हणतो, आता बाद झालं, आता ना पुन्हा आपल्या घरामध्ये सगळ्यांना रडायला येईल, त्यापेक्षा आपण एक काम करूया, मस्त आईस्क्रीम खाऊया ना. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते हो चालेल. तर आता कुसुमताई म्हणत असते, अरे कशाला आईस्क्रीम. ती आता असं का म्हणत असते, जेणेकरून आता अर्जुन स्वतःहून म्हणेल की मी मागवतो, म्हणून ती आता म्हणत असते नको आईस्क्रीम वगैरे काही, कशाला हवं आईस्क्रीम. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, कुसुमताई अहो आज आनंदाचा क्षण आहे, आज डोक्यावर बर्फ आणि तोंडात आईस्क्रीम. त्याबरोबर लगेचच कुसुमताई म्हणते ठीक आहे मग मागवते मी. त्याबरोबर अर्जुन म्हणतो तुम्ही कशाला, मी मागवतो ना, मस्त सगळ्यांसाठी गारगार आईस्क्रीम, ते सुद्धा माझ्या बायकोच्या फेवरेट फ्लेवरचं. त्याबरोबर लगेचच आता सगळी मुलं विचारतात, सायलीताई कुठला फ्लेवर आवडतो तुला. त्यावर सायली सांगत असते काजू बदाम. त्याबरोबर लगेचच सगळी मुलं म्हणतात की चालेल मागवा. मग आता अर्जुन सगळ्यांसाठी काजू बदाम फ्लेवर आईस्क्रीम मागवतो. अर्जुनला मस्त फोडणी पडलेली असते, त्यामुळे आता बिचाऱ्या कुसुमताईलाच वाईट वाटत असतं. कुसुमताई म्हणते तुम्ही इथे येता आणि प्रत्येक वेळेस तुम्हालाच खर्च पडतो. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, कुसुमताई कुटुंबासाठी खर्च केलेले पैसे असे मोजायचे नसतात, आनंद महत्त्वाचा, पैसे नाही. त्याबरोबर आता मात्र सगळेजण आनंदाने छान आईस्क्रीम वगैरे खातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.